नमस्कार मित्रांनो. तर आज आपण गेलो होतो थोडं बाहेर होतो पूजाचं काम. तिथे आम्हाला वेळ लागला. तिकडनं आलो, मग थोडंसं पडलो. डोकं दुखायला लागलं अचानक. मित्र आम्ही सकाळी लवकर उठतोय 3 वाजता, त्याच्यामुळे दुखत असेल डोकं. अरे झोप पण होत नाही ना पुन्हा, त्यामुळे. आता चेरीची उद्या कॉम्पिटिशन आहे जोडोची. बघू कसे खेळते. आता आली स्कूलमधून ती. बघा काय खाते का. बघा गोडीशेव खाते. गोडीशेव तिला खूप आवडते. गोडीशेव आणि भत्ता. कोणाला आवडतो मित्रांनो गोडीशेव आणि भत्ता? महाराष्ट्रातले असतील तर नक्कीच आवडेल गोडीशेव आणि भत्ता. चहा पिणार आहे का? तिने आता टिफिन फुल फिनिश केलेला आहे. तिच्या आवडीचा टिफिन होता. छोले पुरी, बटाट्याची भाजी, आलू पराठा. काय छोले पुरी नाही, आलू पराठा. आलू आवडते. आलू नाही, मग पोटॅटो चिप्स. तर बघू आता संध्याकाळी आपल्याला जायचंय जिमला थोडं वेळाने. आता जेवण आज काय करते? मसूर पुलाव कर ना. मसूर पुलाव कर. डाळ जास्त टाक. काळी मसूर, अख्खे मसूर ना, अख्खे मसूर. हा, आणि त्यात मुगाची डाळ पण टाक. त्याला काय होतं? नको कर ना, जरा टेस्ट येईल. प्रोटीनला पण पाहिजे ना काहीतरी. मुगाची डाळ, मग मूग डाळ पण टाक आणि मसूरची पण टाक. मग काही नाही टाकत, पिवळीच टाकते. नको ती नाही आवडत मला. मुगाची काळी कोणती? मुगाची पिवळी. मुगाची नाही काय, आपलं मसूरची. ती लाल नको. अख्खे मुगची बाहेर लागते जरा. आता करते मी स्वयंपाक. खिचडी टाकते. जायचं पण आहे जिमला, झुंबा क्लासचे 5 वाजता. मगाशी आम्ही जाऊन आलो. माझं थोडं काम होतं ते करून आलो. त्याच्यानंतर थोडा आराम केला. यांना काय बरं नव्हतं आज. बरं म्हणजे ते डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे जरा शांतता घेतली. बसलो इथेच. झोपलो तर नाही आम्ही. चहा बनवते आमच्या दोघींना. मला ते आवळ्याचा ज्यूस बनवून ठेवलेला आहे तो दे. पण आता सांगा आज काय स्कूलमध्ये कसा होता दिवस तुझा? चांगला होता. प्रॅक्टिस चालू आहे. टीचरने पाठवलंय आम्हाला डान्स. कोणता आहे ते गाणं? उंदीर मामा आयलो. जमतं का? दाखव थोडं. तुझ्या टीचरने पाठवलंय तेच करताय. ते टीचरच आहे ना, त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवलाय. दाखव करू. नाही, हिला येतो ना. ती बोलते ना मला येतो. पूर्ण नाही. केव्हा आहे डान्स केव्हा आहे? ॲन्युअल डेला आहे. ॲन्युअल डे कधी? पण 21 म्हणजे नेक्स्ट सॅटरडे. नाही, त्याच्या पुढचा वाटतं. कुठे आहे तू? पासेस आहे ना मग आम्हाला. चेरीचा ॲन्युअल डे पण आहे आता. त्याची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची. स्पोर्ट्स पण चालू झालेले. उद्या शोडूची मॅच आहे तिची. 5 भेटले का? हा, तर भेटलेले 5 भेटलेले. 2 जणांसाठीचे चेरी. गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, विद्यानगर, कॉलेज रोडला. हा, बाबूचं पण तिथंच आहे का? यांनी टायमिंग वगैरे काय दिलंय का नाही? त्वेषा टायमिंग दिलेलं का नाही यांनी?
दर दे ठेवून दे. ते काय दर एक मिनिट. हा ते फीज भरलेली त्याचं कशाला दाखवते. ऑलिम्पिया स्पोर्ट ॲज इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा मुंबईवरूनच आलेली बघ रिसीट. रिसीट मुंबईवरून आलेली यांची. हा मालाडवरून आलेली. अच्छा यांचं पूर्ण शिक्षण ते सर्व ब्रँचला सेम राहतं ना. सगळं फंक्शन वगैरे सर्वांना सारखंच राहतं ना. तू आणखी काय करणार आहे अजून स्पोर्ट मध्ये? काय आहे अजून? काही नाही घ्यायचं अजून दुसरं कशात तरी. कसे झालं गुढी शेव खाल्लेली नाही, खायची इच्छा होती. खाऊ का? बघा मित्रांनो आता पूजा करते स्वयंपाक इकडं. 4:15 वाजलेले. करते मसूर पुलाव. मसूर पुलाव कर. तिखट नको करू. साधा चहा कोणाला? चेरीला तुला? केवळ चहा प्यायची मजा वेगळी राहते. बरोबर आहे. तिला तर खूप आवडतो चहा. एक टाइम तरी. ते जिमच्या इथं आपला तो बाबा आहे गुळाचा चहा. मस्त चहा राहतो. ऑफिसची सवय. उंदीर मामा आलो. थंडी पण नाही ना चांगली ना. थंडी वाढली ना आता. दुपारी मगाशी बाहेर गेलो पण उन्हात तरी मनाली सारखं वाटत होतं ना. मनाली डेंजर थंडी मित्रांनो. या टायमाला तर कोणी बाहेर येणं शक्यच नाही. हाफ पॅन्ट शॉर्ट्स वगैरे काहीच घालू नाही शकत. खतरनाक थंडी. फक्त चेहऱ्याला वाजत नव्हती थंडी. काय चेहरे मनालीला आता वाजल ना. मनाली पण खूप छान आहे. एक टाइम विजिट करायला मस्त. पण वातावरण मस्त आहे तिथलं. पण ज्याला थंडी सहन होत नसेल त्यांनी चुकून जाऊ नका. हा हे तो हेअरबँड ठेव तिथे. थंडी भरपूर. थंडी भरपूर. कॅपॅसिटी असेल म्हणजे जास्ती काय म्हणते एजेड जे असतात ना तरी पण नाही. आता माझे वडील हार्ट पेशंट होते. त्यांचं बायपास झालेलं पण ते एकदम एन्जॉय करत होते. प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड. ते रोहतांगला तर बाबा इतकं वरती येते तिथं तर ऑक्सिजन कमी राहतं. तिथं मला सुद्धा त्रास होत होता. आईला होत होता पण त्यांना नाही झालं. ते आमच्या आधी वरती. फिरायची अवसा असेल तर होतं, नसेल तर मग होतं त्रास. आता या वर्षी आमचं काही खरं दिसत नाही फिरायचं. बघू तरी लांबचा काही विषय वाटत. हा जे आहे असं ठरवून नाही जात कुठे जायचंय काही लोकेशन आहे. जे मनात आलं ते जायचं. त्या लोकेशनला ठरवून गेलेल्या गोष्टी होत नाही. आता बिझी 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 बिझी. मी तर नाही पण पूजा तर बिझी झालेली. आता सध्या लोड वाढलेला तिथं पण. दुकानातला पण, जिमचा पण, कामाचा पण, सगळ्या बाजू. तरी टाइम काढा. लाईन सगळ्याची असेल तर टाइम कधी काढायचं. काम तर चालूच राहतात. काम चालूच राहतील. बरोबर. काम चालू राहतं. पण वर्षातून एकदा आम्ही फिरणं म्हणजे रिफ्रेशमेंट आहे. दुसरं काही नाही. आपण कमवतो कशाला? खायला, फिरायला, रिफ्रेशमेंट करायला. मग तिथं पैसे नाही जाणार, तिथं वेळ नाही देणार तर मग काय फायदा आहे? लाईफ एकदाच भेटते तर ती एन्जॉय कर. पूर्णपणे एन्जॉय करायची. म्हणजे माझं मत आहे. मी कोणाला सांगत नाही. काही कंपल्सरी नाही कोणाला. ज्याची त्याची मेंटॅलिटी काय येते म्हणे. आता आम्हाला आवडतं त्याच्यामुळे आम्ही करतो. बरोबर. फोर्सफुली नाही. ज्याला आवडतं त्यांनी खरंच केलं. कारण काय म्हातारपणी कधी भेटते नाही. पण आजकालचं तर वातावरण असं झालेलं आहे. या गोष्टी खरंच एन्जॉय करूनच घ्या तुम्ही. कोणाचं काही कधी सांगता येत नाही. कोण ऍक्सिडेंट मध्ये जातं, कोण कसं जातं, कोण कसं जातं. नाही काही केलं तर मग आयुष्यात राहा. फायदाच काही घेऊन सगळ्या गोष्टी करा.
खा प्या एन्जॉय करा, तब्येतही सांभाळा. जसं पॉसिबल असं तसंच करायचं. कोण्यामध्ये टाइमपास न करू. हा आपली लाईफ आपली जगा. सगळ्यांना ज्याला त्याला समजते. मग आता काय घरात बसायचं, याचं त्याच गॉसिप करत राहायचं. गॉसिपिंग खूप वाढलेली सध्या. आपल्या लाईफ जगा. फिरा, इथल्या इथं फिरा, बाहेर फिरा, आउट ऑफ फिरा. तुम्हाला फिरा म्हणजे आम्ही नाही सांगत, मी आमचं सांगते. आम्ही आमचं सांगतोय, आम्ही तर फिरणार आहे. आम्हाला फक्त आता वेळात वेळ काढून फिरावं लागणार एवढं. आता आमची अॅनिव्हर्सरी 19 तारखेला फेब्रुवारीमध्ये. तर आमचं दरवर्षी ठरलेलं राहतं. आमचं अॅनिव्हर्सरीला आम्ही बाहेर आउट ऑफ जातो किंवा मग डोमेस्टिक जे असतील चांगले ठिकाण ते करतो. पण मग आता यावर्षी बघू टायमिंगचं कसं आहे. झालं तर जाऊ, नाही झालं तर मागे पुढे करू. तेव्हा जायला पाहिजे असं काही. तेव्हा असं जात होतं, एक मेमरी राहते. हा मेमरी राहते. मग आम्हाला ते आता प्रत्येक वर्षी तेच राहतं. आमचं एक तर झालेली होती 19 फेब्रुवारीला, म्हणजे बरोबर शिवजयंती आम्ही त्याच दिवशी केलं. म्हणजे ती एक मेमरी राहील आमची. विसरलं तरी लक्षात राहील शिवजयंती आली का. सगळ्यांना माहिती शिवजयंतीला लग्न झालं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फिरा, लोकांच्या याच्यामध्ये इंटरफिअर नका करू. ते तर सोडूनच द्या इंटरफेअर करा. कारण काय तुम्ही पण असं व्हिडिओ बनवत दुसरा काही नाही. तुम्ही तुमचं जगा, मस्त एन्जॉय करा. चालू आपली मसूर पुलाव. डाळी जास्त टाकू म्हणजे प्रोटीन जास्त ठेवू, काप थोडे कमी ठेवू त्याच्यात. ते खायला पण चांगलं राहील आणि हेल्दी राहील. तर थोडेसे व्हेजिटेबल पण टाकून द्या. काय पाहिजे? काय नाही, विषय असा आहे ना, लोकांना कामं नाही भेटले. लोक शिकलेले लोक जास्त करते बस. तेच आहे. लोकांकडे वेळ भरपूर आहे वाटतं, असं वाटतंय गॉसिपिंग करायला. कामाचं धंद्याचं म्हटलं तर ते नाही, मग त्यासाठी रडतील. फिरायचं म्हटलं त्याला रडतील. जो कोणी जात त्याला नावं ठेवतील. याला काही काम नाही का, नुसतं फिरत. मला तर इतके बोलता नाही, ते इंटेन्शन नाही बोलत, पण मग फिरा तुम्ही. कशाला एवढं वेस्ट करण्यापेक्षा आहे ना, आता कमवणारे नसेल कोणी तर बातमी नाही. इंटरफिअर करण्यापेक्षा फिरणं परवडेल मी तर म्हणते. आमचे फोटोज बघा, तुम्ही करा, तुम्ही टाकत जा. फोटोज टाकतो का बरं आपण, ते आपली मेमरीज राहतो म्हणून टाकतो फोटो आपण. आणि ही एक सोशल मीडियावर टाकलं म्हणजे कसं तुम्हाला पण असं वाटेल नाही का, अरे अरे हे कसे फिरताय, हे कसं मजा करताय. मग आपणही करा. ते इंटेन्शन नाही राहतं. फोटो टाकायचं म्हणजे काही कोणाला दाखवायला नाही का आम्ही खूप फिरतो ना, आम्ही मजा करतो असं. मेमरीज साठी राहतो फोटो, बाकी काही. बाकी काय मी तर सजेस्ट तेच करेन, दुसऱ्याच्या लाईफ मध्ये इंटरफिअर करू नका. त्याला लाईफ आहे त्याची त्याची वगैरे. त्याच्यामुळे ज्याला त्याला जसं वागायचं तसं वागा, पण कोणाच्या याच्यात इंटरफेअर करू नका. कोणी कोणाला काही कमवून देत नाही काही. आणि शेवटी कर्म कधी ना कधी तर कमबॅक राहतोच. म्हणजे मी तरी विश्वास ठेवते कर्मावर, बाकीचं मला नाही. आता या सिच्युएशनला या गोष्टी खूप कामाच्या आहेत. जेवढं तुम्ही स्पिरिच्युअल राहाल, जेवढं तुम्ही या गोष्टी कराल, त्याचं फळ तुम्हाला इथंच भेटणार आहे. नक्कीच भेटणार. 100%. हा, तुमचं वागण्यावरच आहे. तुम्ही जसं वागाल तसंच तुमच्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे. तुम्ही आता जे वागता ना, ते तुमच्या मुलांना फायदा. आई वडिलांचे तुम्हाला नाही काय होणार. तुम्ही वाईट वागले, काही झालं, तुम्हाला आता त्याचा काही फरक नाही पडणार. पण तुम्ही तुमच्या मुलानंतर मोठे होतील तेव्हा ते जाणार. मग तेव्हा समजेल आपल्याला काही हे नाही त्याच्याशी. पण मग एक सजेशन घ्यायचं तर पटलं तर घ्या, नाही तर सोडून. लाईफ एन्जॉय करा फक्त, काही खा पिया मस्त एन्जॉय करा. आता काय वर्ष पण संपत आले. दिवस किती पटकन जाते. दिवस काय चेहरे बस किती पटापट जातात. इयर किती लवकर संपतं. आता आपण मागच्या इयरला कुठं होतो, 35ला हॉटेलला जेवण. आता यावेळेस कुठं जायचं, टेरेसवर.
टेरेसवरच करू काहीतरी, बाहेर जाण्यापेक्षा. तेच म्हटलं ना, ते ठरत नाही, ते काय ठरत नाही. पण मग रोज जातं, रोज कुठे आपण आता तुम्हाला सुट्ट्या आहे का क्रूजला? घरातच क्रूज मग गोव्याला जावं लागेल. गोवा, गोव्याचे फोटो नाहीये, फक्त गोव्याचे फोटो असते ना, तुम्ही भेटले ना मला शेअर करेन. टाकले ना आपण फेसबुकला पण. नाही, पण ते जुने थायलंडचे तेव्हा आपण जरा टाकायचो, पण इतके नव्हतं तेवढं. ब्लॉग्स वगैरे तर काही नव्हते, फोटो होते, ब्लॉग्स पण फोटो होते. चालेल, चला तर मग माझा मसूर पुलाव होतंय. झाल्यावर दाखवू तुम्हाला आमचा मसूर पुलाव. सकाळी खूप लवकर उठतोय मित्रांनो, 3ला उठतोय. त्यामुळे आमचे चेहरे कसे झाले, काळवंटे झोप पण नव्हते. ठीक आहे, पण काहीतरी कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. पण छान वाटतं दिवसभर. वाटत नाही आम्ही 3ला उठतो आणि दिवसभर झोपत पण नाही, कळत पण नाही. संध्याकाळी पण सध्या लवकरच झोपतो, 9 साडेनऊला झोपून घेतो. त्याच्यामुळे ही सवय तर चांगलीच आहे, पण मग आता आपल्या कामामुळे आपल्याला ते सवय तसं फॉलो करता येणार नाही जास्त. बघू जितकं फॉलो करू. चला मग जेवण करा. आज खूप झोप लागत होती प्रहारच्या वेळेस. पण म्हणता मित्रांनो, जर झोप जर लागत असेल सगळ्यांना ऍट अ टाइम, स्वामीचा सहवास तिथे येतो असं म्हणताय. चांगलंच आहे, आम्हाला सहवास भेटत असेल स्वामीचा, त्याच्यामुळे झोप लागत असेल. तुम्ही पण नक्कीच करा. आणि आमच्या इथे आता प्रसाद राहील तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू तिथं, थोडंसं करू तिथं शूट. मला पॉसिबल झालं तर मी पण मी तर एक व्हिडिओ काढून आलो तिथे. मला पण टाइम भेटला तर नक्कीच जाईल. चला मित्रांनो, आता आमचा असा छोटासा ब्लॉगची आम्ही केली सुरुवात घरगुती. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. चहा घेते आता. याड लागलं रे.